हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। आज मी विटॅमिन डी देण्यासाठी बाळांना सकाळच्या कोवळ्या उन्हात ठेवले होते। सकाळचे कोवळे ऊन हे बाळाच्या स्किनसाठी आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते, म्हणून सकाळचे कोवळे ऊन देणे हे खूप गरजेचे असते। तुम्ही जर बाळाला बॉटल फिडिंग करत असाल तर त्या बाबतीत कोणती काळजी घ्यायला हवी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। बॉटल फिडिंग डॉक्टर आपल्याला रिकमेंड करत नाहीत, कारण यामुळे बाळाला खूप जास्त इन्फेक्शन होण्याची चान्सेस असतात आणि म्हणूनच योग्य प्रकारे काळजी घेतली तर या गोष्टी आपण टाळू शकतो। त्यामुळे दिवसातून 2 ते 3 वेळा अशा स्वच्छ पाण्याने बॉटल क्लीन करून त्या स्टरल करणं खूप महत्त्वाचे असते। तसं तर प्रत्येक फिडिंग नंतर गरम पाण्याने बॉटल वॉश केली पाहिजे, परंतु दिवसातून 3 ते 4 वेळा मी अशा प्रकारे डीप क्लीन करून बॉटल स्टरल करत असते। बॉटल स्टरल करण्यासाठी मी या ठिकाणी केटलचा वापर करते। तुम्ही बॉटल स्टरल करण्यासाठी पातेल्याचा देखील उपयोग करू शकतो। गॅसवर या बॉटल उकळून घेतल्या तरी देखील चालतं। अशा प्रकारे जर तुम्ही स्वच्छ आणि नीटनेटकी काळजी घेतली तर इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी होतात। असेच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा। तोपर्यंत बाय बाय।